नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। मित्रांनो, ही आहे नर्मदा नदी आणि या नर्मदा नदीच्या काठावर अतिशय पवित्र असं हे ठिकाण या ठिकाणी आहे। या ठिकाणी स्वयंभू असं नर्मदेश्वर श्री लक्ष्मी यंत्र मंदिर म्हणजे नर्मदा मातेचं मंदिर या ठिकाणी आहे। मी आपल्याला ह्या मंदिरामध्ये घेऊन चाललेलो आहे आणि नर्मदा मातेची मूर्ती अतिशय सुरेख अशी मूर्ती आम्हाला पाहायला मिळाली आणि हे नर्मदा मातेची मूर्ती आपल्या सगळ्यांसाठी दर्शनासाठी ही मूर्ती नर्मदा मातेची। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर असे हे सुंदर मंदिर या कुंभेश्वर म्हणून हे प्रसिद्ध आहे। कुंभेश्वर मंदिर मी तुम्हाला दाखवतोय आता। कुंभेश्वर मंदिर आणि शनी महादेव मंदिर म्हणजे अशी इथं आख्यायिका आहे। इथल्या पुजाऱ्यांनी अशी सांगितलं की हे मंदिर दिसतंय, हे मंदिर कुंभेश्वर महादेव मंदिर म्हणजे एक शनी देवता, शनी ग्रह अत्यंत क्रोधित झाला होता, खूप संतापले होते शनी महाराज आणि त्यांचा राग काही शांतच होईना म्हणून ते इकडं तिकडं भटकत होते। शेवटी नर्मदाच्या काठावर आल्यानंतर कुंभेश्वर महादेव मंदिरात आल्यानंतर त्यांना तो राग त्यांचा शांत झाला, ते शांत झाले आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी शनीसारखा देवतासुद्धा प्रचंड क्रोधित झालेला हा या ठिकाणी शांत झाला आणि म्हणून मग शनी महाराज याच ठिकाणी राहिले आणि शनी महाराजांनी असं ठरवलं की आपण इथेच तपश्चर्या करूया, इथेच राहूया। अशी ही पवित्र अशी शनिदेवतेची जागा आहे। इथल्या दर्शनानं सुद्धा सर्व शनिदोष मुक्त होतात। याच ठिकाणी शनी शांत झालेला आहे। तर शनिदेवता या ठिकाणी कुंभेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीचं सुंदर नंदेश्वर महाराज आहेत। कुंभेश्वर महाराजांच्या मूर्तीचं मी तुम्हाला या ठिकाणी शूटिंग दाखवतो। अतिशय सुरेख, अतिशय सुंदर असं ही कुंभेश्वर महादेवाचं दर्शन मी आपल्याला करतोय। आपण सर्वांनी दर्शन घ्यावं।